चिमुकल्या बाळाचा जन्म हा माणसाच्या आयुष्यातला एक आनंद सोहळा. जगण्याबद्दल माणसाला कोवळं करणारा विलक्षण क्षण म्हणजे नव्या जीवाचा जन्म. त्वचेचा रंग कुठलाही असो, जात धर्म पंथ काहीही असो, एक विशिष्ट ताजा गंध घेऊन सुखरूप जन्माला आलेलं नवं गोंडस बाळ म्हणजे रसरशीत चैतन्य. काही जन्म सोपे, काही क्लिष्ट, काही वैद्यकीय ज्ञानाची कसोटी पाहणारे, काही सुखदुःखाची वार्ता एकाच वेळी देणारे. अशी कितीतरी आव्हानं डॉक्टर सतीश पत्की आणि डॉक्टर सौ उज्ज्वला पत्की या दाम्पत्यानं झेलली आहेत, पेलली आहेत. 1987 पासून 2013 पर्यंत पत्की हॉस्पिटलमध्ये सुखरूप जन्माला आणलेल्या 25,000 बाळांचं जन्मत्व त्यांनी अभिमानानं मिरवलंय. आधुनिक काळात फॅमिली डॉक्टर ही संकल्पना हळूहळू नाहीशी होत असताना डॉक्टर सतीश पत्की व डॉक्टर उज्ज्वला यांचे त्यांच्या पेशंट्सशी असलेले ऋणानुबंध वेगळेच. 19 मे 2013 रोजी याचा प्रत्यय ट्विन रजिस्ट्री सारख्या नव्या संशोधनासाठी उपयुक्त असलेल्या उपक्रमामुळे सर्वांनाच आला. डॉक्टर पत्कींनी त्यांच्या हॉस्पिटलमध्ये गेल्या 25 वर्षात जन्माला आलेल्या जुळ्या आणि तिळ्या मुलांना पालकांसह एकत्र बोलावून एक स्नेह मेळावा घेतला. 2013 पर्यंत पत्की हॉस्पिटलमध्ये 418 जुळी आणि 7 तिळी बालकं जन्माला आली होती. या सर्व बालकांची माहिती अपडेट करून ट्विन रजिस्ट्री करण्याचा संकल्प पत्की हॉस्पिटल आणि रिसर्च फाउंडेशननं सोडल्यामुळे हा स्नेह मेळावा फुलून आला. लिम्का बुक ऑफ रेकॉर्डनं या घटनेची नोंद घेतली. डॉक्टर पत्कींच्या ऋणानुबंधाखातर कोल्हापूर जिल्ह्यासह पुणे, मुंबई, सातारा, सांगली, गोवा, कोकण अशा ठिकाणाहून तब्बल 170 जुळी आणि 7 तिळी या स्नेह मेळाव्याला जमली. मधुमेह, हृदयविकार, हाडाचे आजार, मनोविकार अशा विविध आजारांमागची कारणं शोधताना ट्विन रजिस्ट्री बहुमोल योगदान देऊ शकते. या अभिनव उपक्रमामुळे वैद्यकीय आणि जनुकीय शास्त्रातील संशोधनालाही नवी दिशा मिळू शकते. पण भारतात अपवादात्मक ठिकाणीच अशी ट्विन रजिस्ट्री आहे. महाराष्ट्रात तर हे काम पहिल्यांदाच कोल्हापुरात, तेही डॉक्टर पत्की दाम्पत्यांना केलं. जुळ्यांचं संमेलन कोल्हापुरात भरवून डॉक्टर पत्कींनी एका नव्या संशोधनाला चालना दिली आहे. कोल्हापुरातील शाहूपुरी 3ऱ्या गल्लीत पत्की हॉस्पिटल आणि रिसर्च फाउंडेशनची सुसज्ज इमारत आज डौलानं उभी आहे. स्त्रीरोग, प्रसूती, वंध्यत्व निवारण आणि स्टेम सेल म्हणजेच मूलपेशी संशोधन हे पत्की हॉस्पिटलचं खास वैशिष्ट्य. 1987 मध्ये MD झाल्यानंतर डॉक्टर सतीश आणि डॉक्टर उज्ज्वला पत्की यांनी शाहूपुरीत केवळ 3 बेडचं हॉस्पिटल सुरू केलं. सुरुवातीला ओळखीतून लोक येत गेले. हळूहळू कुटुंबाच्या कुटुंब आणि त्यांच्या पुढच्या पिढ्या जोडल्या गेल्या. पेशंट्सचा मनपूर्वक विश्वास हीच डॉक्टरांची पुंजी ठरली. आज शाहूपुरीतील त्याच जागेत 60 बेडचं आणि संशोधनातले कितीतरी पुढचे टप्पे ओलांडलेलं पत्की हॉस्पिटल आणि रिसर्च फाउंडेशन आपली सेवा देश विदेशातील गरजूंना देत आहे. प्रसूती विभाग, सिझेरियन सेक्शन, स्त्रीरोग विषयक शल्य चिकित्सा, एंडोस्कोपी, सोनोग्राफी आणि इतर सर्व तपासण्यांची पत्की हॉस्पिटलमध्ये उत्तम सोय आहे. शासकीय नियमावलीनुसार कुटुंब नियोजनाची योजनाही इथे राबवली जाते. इथल्या पायाभूत सुविधांवर नजर टाकायची ठरवली तर पहिल्यांदा आपण येतो OPD अर्थात बाह्य रुग्ण विभागाकडे. संपूर्ण हॉस्पिटल सेंट्रली एअर कंडिशन्ड असल्यामुळे नियमित तपासणीसाठी किंवा नव्यानं येणाऱ्या पेशंट्सना प्रसन्न गारवा इथं अनुभवता येतो. रुग्ण आणि नातेवाईकांना बसायला इथं प्रशस्त जागा आहे. समोरच असलेल्या रिसेप्शन काउंटरवर पेशंट्सची नियमित माहिती नोंदवली जाते आणि पेशंट आल्याची माहिती डॉक्टरांपर्यंत तत्काळ पोहोचवली जाते. आवश्यक सर्व तपासण्या पत्की हॉस्पिटलमध्ये एकाच छताखाली होतात. इथली पॅथॉलॉजिकल लॅब म्हणजे
रोग निदान प्रयोगशाळा सर्व आधुनिक साधनांनी सुसज्ज आहे. रूटीन बायोकेमिस्ट्री टेस्ट, स्पेशल हॉर्मोनल स्टडीज, एलायझा अथवा CLI तंत्र वापरण्याची सोय, हिस्टोपॅथॉलॉजिकल स्टडीजची सोय ही इथल्या पॅथॉलॉजी लॅबची वैशिष्ट्ये. पत्की हॉस्पिटल आणि रिसर्च फाउंडेशनचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे वंध्यत्व अर्थात इनफर्टिलिटी विभाग. या विभागाची 5000 चौरस फुटाची पूर्णपणे स्टेनलेस स्टीलच्या भिंती असलेली स्पेशल क्लास 10,000 ची गुणवत्ता असणारी, निर्जंतुकतेचं उच्चतम प्रमाण असणारी ही प्रयोगशाळा देशात सर्वात मोठी ठरावी अशीच. IUI अर्थात इंट्रायुटराइन इन्सेमिनेशन, IVF म्हणजेच इन विट्रो फर्टिलायझेशन किंवा टेस्ट ट्यूब बेबी, ICSI अर्थात इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन म्हणजे टेस्ट ट्यूब बेबीच्या पुढची पायरी. अशा विविध उपचार पद्धती वापरण्याची सोय इथं आहे. हवामानातील बदलामुळे येणारे धूलीकण आणि बाष्प यांच्या प्रमाणावर नियंत्रण राखत रुग्णांना अत्यंत गुणवत्तापूर्ण उपचार मिळावेत यासाठी या वैशिष्ट्यपूर्ण लॅबॉरेटरीमध्ये काटेकोर लक्ष ठेवलं जातं. आपल्या कामासंदर्भात सतत नवी दिशा शोधत राहणं हा डॉक्टर पत्कींचा ध्यास. 1991 पर्यंत देशात फक्त मुंबईत टेस्ट ट्यूब बेबी सेंटर होतं. MD गायनेकोलॉजी अभ्यासक्रमात प्रसूती आणि संबंधित शस्त्रक्रिया या गोष्टी शिकवल्या गेल्या होत्या. त्यातलं अत्युच्च कौशल्य पत्की दाम्पत्यानं संपादन केलं होतं. पण वंध्यत्वावर मात करण्यासाठीच्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती आपण करून घ्यायला हवी असं डॉक्टर पत्कींनी ठरवलं. त्यांनी सिंगापूरमध्ये जाऊन नॅशनल युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये टेस्ट ट्यूब बेबी तंत्राविषयीची पायाभूत माहिती घेतली आणि कोल्हापुरात येऊन आधी त्या तंत्रज्ञानाचे प्राण्यांवर प्रयोग सुरू केले. दिवसभर हॉस्पिटलमधील प्रॅक्टिस आणि रात्री 10 नंतर 1:30-2 वाजेपर्यंत संशोधनाचं काम. हळूहळू प्रयोगशाळा अद्ययावत होत होती. आत्मविश्वासही वाढत होता. 1995 मध्ये अधिकृतपणे पत्की हॉस्पिटलचं टेस्ट ट्यूब बेबी सेंटर अस्तित्वात आलं. दक्षिण महाराष्ट्रातलं ते पहिलं टेस्ट ट्यूब बेबी सेंटर होतं. 1996 मध्ये पत्की हॉस्पिटलमध्ये पहिली टेस्ट ट्यूब बेबी जन्माला आली. यातूनच पुढे मरीना नावाच्या एका रशियन रुग्णावर टेस्ट ट्यूब बेबीचा आव्हानात्मक प्रयोग करण्याची संधी मिळाली. त्या महिलेच्या बाबतीत 18 वेळा इतर ठिकाणी करण्यात आलेले टेस्ट ट्यूब बेबीचे प्रयोग फसलेले होते. पण रशियन महिलेला 9 महिने कोल्हापुरातच राहायला सांगून डॉक्टर पत्कींनी केलेला टेस्ट ट्यूब बेबीचा प्रयोग यशस्वी ठरला. या यशस्वी प्रयोगाची जागतिक पातळीवर नोंद घेतली गेली. ज्या काळात वंध्यत्वावर उपचार माहीत नव्हते, मुलं होत नाही या समस्येवर उत्तर सापडत नव्हतं, त्या काळात डॉक्टर पत्कींनी नवतंत्रज्ञान आणि संशोधनाचा ध्यास घेतला आणि अल्पावधीतच पत्की हॉस्पिटल वंध्यत्व निवारणाचं प्रमुख केंद्र बनलं. सरोगेट मदर तंत्राचा वापर कोल्हापुरात कधी कोणी केला नव्हता. अशातच गर्भाशय नाही पण ओव्हरीज चांगल्या आहेत अशी एक महिला वंध्यत्वावरील उपचारासाठी डॉक्टर पत्कींकडे आली. नवऱ्याचे शुक्राणू घेऊन गर्भ बनवला तरी तो वाढवायचा कुठं असा प्रश्न होता. संबंधित मुलीची आई म्हणजे संभाव्य अपत्याची आजी गर्भ वाढवण्यासाठी आपला गर्भाशय वापरू द्यायला तयार झाली. आजी विधवा आणि तिचं वय 54 वर्षाचं. त्यामुळे समाज या गोष्टीकडे कसं पाहणार हा प्रश्न होता. पण आजीला हॉस्पिटलमध्येच राहायला एक रूम मोफत दिली आणि यथावकाश आजीनं नातवाला जन्म दिला. नाविन्याचा शोध आणि संशोधनाची उर्मी या गोष्टी टेस्ट ट्यूब बेबी तंत्र, सरोगेट मदर तंत्र यामधील यशानंतरही डॉक्टर पत्कींना स्वस्थ बसू देत नव्हत्या. यातूनच मानवी जीवनासाठी उपयुक्त अशा मूलपेशी म्हणजेच स्टेम सेल संशोधनाकडे डॉक्टर पत्की वळले. त्यांना शास्त्रज्ञ डॉक्टर रमेश भोंडे यांचीही साथ मिळाली. शरीरात एखादा आजार निर्माण झाला की या मूलपेशी तिथं पोहोचतात आणि दुरुस्ती सुरू करतात.
मूलपेशी पाठीच्या कण्यातील हाडाच्या चरबीमध्ये असू शकतात हे सिद्ध झालेलं होतं. पण स्त्रीच्या गर्भाशयात किंवा बाळाच्या वारेत मूलपेशी असण्याबाबत कोणी ठामपणे काही मांडलं नव्हतं. डॉक्टर पत्की आणि डॉक्टर भोंडे यांनी गर्भाशयाचं आवरण, फॅलोपियन ट्यूब, बाळाची नाळ यांच्या नमुन्यावर प्रयोग केले आणि स्त्रीच्या गर्भाशयात मूलपेशी असतात हे सिद्ध केलं. इन्सुलिन बनवणाऱ्या मूलपेशींमध्ये गर्भाशयातील काही मूलपेशींचं रूपांतर करणं हे पत्की हॉस्पिटल व रिसर्च सेंटरमध्ये घडलं. या अनुषंगानं डॉक्टर पत्कींचे 3 संशोधनपर निबंध आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेले आहेत. मूलपेशींवर संशोधन करत असतानाच ज्या बाळांना आईचं दूध मिळतं आणि ज्या बाळांना आईचं दूध दीर्घकाळ मिळत नाही त्यांच्यामधील फरकाविषयीचे जागतिक आरोग्य संघटनेनं प्रकाशित केलेले अभ्यास डॉक्टर पत्कींच्या वाचनात आले. त्यातून त्यांनी आईच्या दुधावर संशोधन सुरू केलं. आईचं दूध हाही मूलपेशींचा एक सगळ्यात चांगला स्रोत आहे यावर डॉक्टर पत्की यांच्या संशोधनानं शिक्कामोर्तब झालं. याबाबतचा शोध निबंधही ह्यूमन सेल या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला. डॉक्टर पत्कींच्या मते स्टेम सेल म्हणजे जिथं कमी तिथं आम्ही असा गुणधर्म असणाऱ्या उपयुक्त पेशी. म्हणूनच स्टेम सेल संशोधनावर डॉक्टर पत्कींचं अव्याहत काम सुरू आहे. पत्की रिसर्च फाउंडेशनला भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्याकडून शैक्षणिक संस्था म्हणून अधिमान्यता आहे. 2003 पासून MBBS व DGO या कोर्समधील उत्तीर्ण झालेला प्रत्येकी एक विद्यार्थी फाउंडेशन संचलित DNB या 2 वर्षाच्या पदव्युत्तर कोर्ससाठी स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्रातील सखोल शिक्षणासाठी इथं प्रवेश घेऊ शकतो. डॉक्टर सतीश आणि डॉक्टर उज्ज्वला पत्की यासाठी अध्यापनाचं काम पाहतात. डॉक्टर DY पाटील मेडिकल कॉलेज, शिवाजी विद्यापीठ यांच्याशीही पत्की हॉस्पिटल व रिसर्च सेंटरनं काही करार केले आहेत. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर डॉक्टर सतीश पत्कींचं संशोधन मान्यता प्राप्त आहेच, पण संशोधन करण्यामागची डॉक्टरांची उर्मी आणि भावना अधिक महत्वाची आहे. त्यांच्या मते केवळ पुस्तकी ज्ञानावर रुग्णांवर उपचार करण्यापेक्षा रुग्णांच्या गरजेनुसार आणि अडचणी दूर करण्यासाठी संशोधन व्हावं. संशोधन प्रयोगशाळेपुरतं बंदिस्त नसतं, तर ते रुग्णांच्या प्रभावी उपचार पद्धतीसाठी असतं. ही तळमळ हेच डॉक्टर पत्कींच्या संशोधनाच्या यशाचं गमक म्हणता येईल. डॉक्टर सतीश पत्की यांच्या बरोबरीनं त्यांच्या पत्नी डॉक्टर उज्ज्वला याही पत्की हॉस्पिटलच्या दैनंदिन कामकाजात सक्रिय असतात. गरोदर महिलांना उपचाराच्या बरोबरीनं समुपदेशनाची गरज असते. डॉक्टर उज्ज्वला पत्की या दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडत महिलांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आधार देतात. त्यासाठी गरोदरपणाच्या कालावधीचे 3 महिन्यांचे 3 टप्पे करून प्रत्येक टप्प्यावर संबंधित गरोदर महिलेला मार्गदर्शन समुपदेशन केलं जातं. माता होणं हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील कृतार्थतेचा क्षण असतो, पण गेल्या काही वर्षात गरोदरपणा आणि प्रसूती या कालावधीत अनेक जणींच्या बाबतीत गुंतागुंत झाल्याची उदाहरणं आहेत. बाळ आणि बाळाची आई दोघेही सुखरूप राहावेत यासाठी पत्की हॉस्पिटलमधील नवं तंत्रज्ञान, डॉक्टरांचं कौशल्य हे पणाला लागतं. पण त्याच वेळी कुटुंबातील सर्व सदस्यांनी आपल्या घरातील मुलीचं पालन पोषण योग्य रीतीनं करणं आवश्यक आहे, असं डॉक्टर उज्ज्वला पत्की यांचं ठाम मत आहे. वैद्यकीय क्षेत्रासाठी आपल्या संशोधनातून महत्वाचं योगदान देणाऱ्या डॉक्टर पत्की दाम्पत्याच्या वाटचालीत अनेक सन्मानाचे पुरस्कार मिळाले. स्त्रियांमध्ये आढळणाऱ्या वंध्यत्व समस्येवर केलेल्या संशोधनात्मक कामासाठी अखिल भारतीय स्त्रीरोग तज्ज्ञांच्या संघटनेतर्फे सलग 5 वर्ष राष्ट्रीय पुरस्कार, वंध्यत्व आणि सोनोग्राफी तंत्रात केलेल्या भरीव योगदानाबद्दल राष्ट्रीय पुरस्कार, दक्षिण महाराष्ट्रात
टेस्ट ट्यूब बेबी तंत्र विकसित केल्याबद्दल 5 फाउंडेशन पुरस्कार, स्त्री रोग व प्रसूतीशास्त्रात केलेल्या विविध संशोधन कार्याबद्दल कोल्हापूर महानगरपालिकेकडून कोल्हापूर भूषण सन्मान, माता आणि बालक आरोग्यासाठी केलेल्या कार्याबद्दल महाराष्ट्र आरोग्य मंत्रालयाकडून डॉक्टर आनंदीबाई जोशी पुरस्कार, आरोग्य क्षेत्रातील उत्कृष्ट संशोधनासाठी भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरकडून लोटस पुरस्कार अशी पुरस्कारांची भली मोठी यादी आहे. आणखीन एक मोठा सन्मान म्हणजे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वैज्ञानिक आणि माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्याकडून मिळालेली शाबासकी. कोल्हापूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी सेव्ह द बेबी गर्ल नावाचा प्रकल्प हाती घेतला होता. त्यांच्या वेबसाईटचं सादरीकरण डॉक्टर कलाम यांच्यासमोर केलं जाणार होतं. त्यावेळी डॉक्टर कलाम यांच्यासमोर डॉक्टर सतीश पत्की यांनी पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन केलं. केवळ 10 मिनिटांचा वेळ हाती असलेल्या डॉक्टर कलामांनी बाकीचे सर्व कार्यक्रम बाजूला सारत 40 मिनिटं डॉक्टरांशी चर्चा केली. एवढंच नव्हे तर संशोधनाचे सगळे तपशील समजावून घेत कोल्हापुरात राहून असं संशोधन करत असल्याबद्दल डॉक्टर सतीश पत्कींची पाठ थोपटली. डॉक्टर पत्कींचं काम, त्यांचा संशोधनाचा ध्यास आणि साधेपणा या सर्वच गोष्टी प्रभावित करणाऱ्या. गेल्या 25 वर्षात पत्की दाम्पत्यानं आपल्या वैद्यकीय कौशल्याचा लाभ देताना माणुसकीचे धागेही घट्ट केलेत. म्हणून तर अनेक कुटुंबांशी पत्की दाम्पत्याचे घरोब्याचे संबंध आहेत. पत्की हॉस्पिटलमध्ये जन्माला आलेल्या मुली आता माता म्हणून याच हॉस्पिटलमध्ये येतात. 2ऱ्या-3ऱ्या पिढीपर्यंत विश्वासाचं नातं तयार झालेल्या डॉक्टर सतीश आणि डॉक्टर उज्ज्वला पत्की अहोरात्र रुग्णांच्या भावविश्वात, त्यांच्या आरोग्य संवर्धनात गुंतलेले असतात. सहल, चित्रपट असली मौज मजा त्यांना गरजेची वाटतच नाही. उलट पत्की हॉस्पिटलमधील विविध विभागात फिरताना, पेशंटच्या समस्या समजावून घेताना त्यांच्यातील डॉक्टर आणि माणूसही नेहमी जागा राहतो. कामात बदल हाच रिलीफ असं समजून ते अव्याहतपणे काम करत असतात, तितक्याच फ्रेशपणे आणि हसतमुख चेहऱ्यानं. शाहूपुरी 3ऱ्या गल्लीतील डॉक्टर पत्की हॉस्पिटलची भव्य आणि प्रशस्त इमारत केवळ सिमेंट कॉन्क्रीटची नाहीये, तर त्यामागे आहे डॉक्टरांची अविश्रांत मेहनत, प्रचंड अभ्यास आणि नव्या जुन्या पिढीच्या हळूवार तरल भावना. नवीन जीव जन्माला येताना त्या कुटुंबाला आधार देणारी ही वास्तू खऱ्या अर्थानं जगण्याला बळ देणारी आहे. म्हणूनच पत्की हॉस्पिटल हे सर्वार्थानं अनेक मातांचं खरं माहेर आहे.